कहते हैं सर्व माझ्या माय बहिणींनी माझ्या भावांनी लक्ष ठेवायचं, बाबासाहेबांच्या गाण्यावर प्रबोधनावर जो पूर्ण टाळ्या वाजवत नसन, नीट आहे का, जे हात खोलून टाळ्या वाजवत नसन त्यांची औलाद उद्या ट्रेननं टाळ्या वाजवल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. भगवान का तो तो पावर देतो महात्मा गांधी महाराज के मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं. पंडित जवाहरलाल नेहरू महाराज के मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं. पंडित नेहरू महाराज के मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं. महात्मा गांधी महाराज के मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं. पण बाबासाहेब म्हणायचे, अबे मेरे चाहने वाले छोड़, तेरे चाहने वाले भी मुझे बाप कहते हैं. सांग तुझ्या बापाचं नाव. जर असेल हिम्मत तर सांग तुझ्या बापाचं नाव. जर असेल भीमराव, जर असेल भीमराव, जर असेल भीमराव तर मी तुझे कोण लागतो तुला आहे का ठाव. वडक अशी विसरू नको, भोपळ्यावानी पसरू नको. वडक अशी विसरू नको, भोपळ्यावानी पसरू नको. ही युक्ती, ही शक्ती क्रांती वीराची आहे. अरे मी कुणाच्या बापाला भीत नाही, कारण मी लेक आंबेडकराची आहे. मी लेक आंबेडकर. अमित शाह म्हणते कि अंबेडकर अंबेडकर इतना बार नाम लेते अगर भगवान का तो तुमको स्वर्ग नसीब हो जाता है. मला असं वाटते आम्हाला स्वर्ग पाहिलं नाही, आम्ही पाहिलं. कोण पाहिलं काही तर स्वर्ग, कोण पाहिलं का सांगा. कोण स्वर्ग पाहिलं हातवर करून सांगा मला, कोण स्वर्ग पाहिलं का, पाहिलं का. मग मला असं वाटते आम्हाला स्वर्ग नसीब झाल्यापेक्षा अमित शहाला स्वर्ग नसीब झालं पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला. कोणाकोणाला वाटते अमित शहा म्हणजे आता, कारण का त्यांची इच्छा आहे बाबा स्वर्ग नसीब झालं पाहिजे. आम्ही तर म्हटलंच नाही आम्हाला स्वर्ग नसीब झालं पाहिजे, बरोबर की नाही. अमित शहाची इच्छा आहे की स्वर्ग नसीब झालं पाहिजे. कोणाकोणाला अमित शहाला स्वर्ग नसीब झालं पाहिजे म्हणून श्रद्धांजली देण्यासाठी कोण कोण उभं राहणार आहे, लवकर उभे राहा आपल्या जाग्यावर. कोणाकोणाला असं वाटते की अमित शहाला आम्ही श्रद्धांजली दिली पाहिजे. क्या बात है, ये है बाबासाहेब के बंदे. जेवढे सर्व आपापल्या जागावर उभे व्हा, एका मिनिटाची अमित शहाला श्रद्धांजली देऊया आपण. सर्व जेवढे आहेत तेवढे आपापल्या जागावर पटापट कारण अमित शहाला म्हणायचं, अमित शहाला वाटते की मला स्वर्ग नसीब झालं पाहिजे म्हणून म्हणायचं आहे. अरे चिंता था चिता करके तुझे 6 नंबर बना देंगे. फटाफट उभे व्हा, त्यात पण शेर म्हणतो अभी क्या भी चिंता था चिता करके तुझे 6 नंबर बना देंगे और नचा नचा के उर्फी जैसी तेरी कमर बना देंगे. अमित शाह तू हमसे ना भिड़ियो, अमित शाह तू हमसे ना भिड़ियो. फिर से अगर गलती की तो माँ कसम ये जेबी वाले तेरा कचुंबर बना देंगे. सुनील सुभाष इंगोले यांच्याकडून 100 रुपये आले. अमित शहाला स्वर्ग नसीब झालं पाहिजे म्हणून सर्व आपण एका मिनिटाची अमित शहाला श्रद्धांजली देऊया. कोण कोण तयार आहे हातवर करून सांगा. चला एकदा नारा देऊया, जय भीम, जय भीम. आवाज आला पाहिजे असा वाघिणी सारखा, इकडून आला पाहिजे वाघासारखा, जय भीम.
नशीब झालं पाहिजे म्हणून 1 मिनिटाची श्रद्धांजली या है ना. सावधान. मेला अमित शाह. श्रद्धांजली भेटली. सगळ्या बसा आपल्या सगळ्या. अबोली गंगाधर पांढरे यांच्याकडे 100. अरे धर्मांतराने आम्हा शिखरावर नसते. कुत्रे नाही वाघ पाळले असते तर जय भीमाने तुम्हाला कधीच हरले नसते. भीमाने शांतीचा धम्म दाखवला नसता दीदी. भीमाने शांतीचा धम्म दाखवला दीदी. नाहीतर संविधानाच्या विरोधात बोलणाऱ्यांना आम्ही जिवंत जाळले असते. आम्ही जिवंत जाळले असते. वाचत जा माय मावल्यांनो. परत एखाद्या जत्रेला गेले, एखाद्या लग्नात गेले, कोण्या फिरायला गेले, चुकून 4 ड्रेस आणायच्या ऐवजी 2 ड्रेस आणा नवऱ्याला. तुमच्या स्वतःसाठी 4 साड्या आणायच्या ऐवजी 2 साड्या आणा. लेकराला 2 ड्रेस आणायच्या ऐवजी 1च ड्रेस आणा. पण तिकून येता येता एक महापुरुषाचं पुस्तक घेऊन या. कमस कम तुमची उद्याची पिढी चांगली होईल. एक पुस्तक घेऊन या. कोणीही महापुरुषाचं पुस्तक आणा आणि आपल्या लेकराला विचार करा तुम्ही. नाम विस्तार दिन 14 जानेवारी तुमच्या मराठवाड्यामधला आहे औरंगाबाद आहे की नाही. पण जर आता म्हटलं कोणाकोणाला माहीत आहे अर्धेच हात वर झाले, अर्धे हात वर झाले नाही. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. विचार करा तुम्ही. 1994 मध्ये नाम विस्तार दिन विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव भेटलं. किती दिवस लढला तो, किती दिवस किती त्याच्यासाठी शहीद झाले. कोणाकोणाला माहित आहे कोण कोण शहीद झालं? कोणालाच माहित नाही. आम्हाला वेळच नाही वाचायला. आम्हाला टीव्ही पासून वेळ नाही. आम्हाला टीव्ही चालते. भाभीची घर पे है, माझ्या नवऱ्याची बायको, हा ह्या सिरियलला पाहायला आम्ही लय भारी हा. नागशेन दादा यांच्याकडून 100 रुपये आले. तारक मेहताचा उलटा चष्मा तो शिदा कधी होते काय माहिती. नवरा जरी आला तर आम्ही पाणी देत नाही. पहिले सिरियल पाहतो. एवढे सिरियल होते म्हणते माझी, नंतर जेवायला देतो. सिरियल पाहिजे पागल झालेले आहे तुम्ही. इमानदारीने सांगतो तुम्हाला. वाचाल तर वाचाल. बाबासाहेब बोलले आम्हाला वाचा, आम्हाला ऐकू आलं नाचा. आम्ही राहू देतो वाचा तर भेटतो. अरे भीम के लागते जे का भीम. अरे दादा खाली बसायला त्याला दिसली पाहिजे रे. मी त्याच्यासाठी उभी झाली. मी यायला सगळ्याला दिसली पाहिजे म्हणून असे वारे दादा. त्याला दिसत नाही ना. अशी वाशी आम्ही याच्यातच गेलो. भीम के लगते जिगर आधे इधर आधे उधर. भीम के लगते जिगर आधे इधर आधे उधर. पहिले तू तो सुधर, फिर बोलना आधे इधर आधे उधर. बाबासाहेब बोलले आम्हाला वाचा, आम्हाला ऐकू आलं नाचा. आम्ही त्याच्यावर लक्ष देत नाही. बाबासाहेब बोलले मला डोक्यावर घेऊन नाचू नका, डोक्यात घाला. आम्ही बाबासाहेबाला डोक्यात घालत नाही. आम्ही डोक्यावर घेतो. चाललं रॅली निघाली का नाचा. आम्हाला काही लेनदेन नाही. रॅली निघाली, एक पावती मारली का चाललो नाचत. विचार करा तुम्ही. नाम विस्तार दिन किती लोक शहीद झाले. पोचीराम कांबळे शहीद झाले. मातान समाजाचा पोचीराम कांबळे. जय भीम म्हणत होता म्हणून त्याचे दोन्ही हात कापले. जय भीम नको म्हणू, नाही तर तुझे दोन्ही हात कापून दोन्ही हात कापले. पोचीराम कांबळेचे दोन्ही पाय कापले तरी पोचीराम कांबळे मातान समाजाचा म्हणत होता जय भीम. पोचीराम कांबळेचे दोन्ही हात कापले, दोन्ही पाय कापले. त्याला बोलले आता तरी जय भीम बोलू नको, नाही तर तुला सरणावर टाकून आम्ही अंगाडपीची काडी लावू मातीचं तेल टाकून. पोचीराम कांबळे बोलले अरे मातीचं तेल टाकशील, अंगाडपीची काडी लावशील, त्याच्यामधून तो ज्वालामुखी निघेल, त्या ज्वालामुखीमधून सुद्धा निघेल जय भीम. मराचा शेव कसं तसं मरा. आमचे पोरं मरतात एखाद्या पोरीसाठी. कोण्या पोरीनं जर फोन नाही उचलला तर चालले आमचे पोरं आज जीव द्यायला. पापानं जर हिस्सा नाही दिला चालले आमचे पोरं जीव द्यायला. हो पोरीनं जर फोन नाही उचलला. माय भीम म्हणते काल
सकाळपासून फोन नाही उचलला माझा, आणि पोरीनं फोन नाही उचलला का यायला आलं टेन्शन आलं का मग पैसे असेल तर बियर, आणि पैसे नसले का मग पावती चलते आम्हाला. आमच्या पार्टीत हे आहे कसं उभा रे पोट्टो. हा, हे 1.5 फूट पोट्ट आहे आमच्या पार्टीत असं. हा, जर पोरीनं फोन नाही उचलले का मग काय करायचं, 2 बियर मारायच्या. आणि आमच्या इथे एक शुक्रवार तलाव आहे, शुक्रवार तलावात असं जाऊन बसायचं अशी पाय टाकून, अशी पाय, आणि फोन उचलतो का उडी टाकू, आणि मग फोन उचलतो का तलावात उडी टाकू, मग फोन उचलतो का, मग तिकून काही फोन उचलत नाही, मग तिच्या तिची माईले बदमाश आहे म्हणते, ते चांगली आहे पण तिची माईले बदमाश आहे, तिच्या माईने फोन नाही उचलू दिला असं म्हणते. मग तिला ऐकून मेसेज करते, प्रिये झोपी, हां प्रिये पिल्लू पिल्लू पिल्लू. आता बघा, पहिले आम्ही पाहिले गाईची पिल्ले, म्हशीची पिल्ले, बकरीची पिल्ले, आता माणसाची पिल्ले झाली. पिल्लू किती वर्षाचे राहते हो, आणि आता तर बाबा एक नवीनच प्रथा आली. आता पोरीला वेळ नाही, पोरी शिकून सवरून मोठ्या होऊन राहिल्या, ड्युटीवर लागून राहिल्या, 30-30, 35-35 वर्षापर्यंत लग्न नाही करून राहिल्या. आता पोरीला रिकाम पण नाही, आता पोरीची कमी झाली, बायाचेच लफडे चालू झाले. हो, राहिले आता पोरीचे बायाचेच लफडे. हां, आता नवरा गेला घराच्या बाहेर का मग लहान पोरगं असलं का चाललं एवढंसं 1.5, हे आमचं 1.5 फूट पोट्ट चाललं चॉकलेट घेऊन. हां, वहिनी आणि बापूजी तुमच्या भय आले की नाही, माझी परवाच नाही. काय बापा वहिनी किती सुंदर दिसता तुम्ही बापा. हो, माझी तर बापा बायको एवढी सुंदर असते, तुम्ही घर सोडून गेलोच नसतो बापा. हो, आणि कसं काय बापा, भाऊ तुमच्यावर लक्ष देत नाही. हो ना बापूजी, आणि चालला भिकार तो 2 चॉकलेटा घेऊन तिच्या पोराला. हां, आणि वहिनी तुम्ही किती सुंदर दिसता. तिला काय माहिती, अगं हा सुंदर नाही म्हणून राहिला तुला, याची बाहेर न्यायची अवकात नाही म्हणून तुझ्या घरीच लग्न लावून राहिला. हा सुंदर नाही हे कोणाला समजत नाही ना. आता बघा, पोरीला फुरसत नाही, बाया सगळ्या बाया नाही, बरं सगळ्या बाया नाही, पण 4 बाया म्हणून 40 बाया बदनाम. काही रिकाम तेवढ्या बाया, नवऱ्याचा आयता खायला भेटतंय, काही लेनदेन नाही, मिठासकट न उठावं सगळे भेटले, नवरा घराच्या बाहेर गेला का याचे कामं चालू झाले. हे पोट्ट आमच्या संग 1.5 फूट पोट्ट आहे, आणि याचं पिल्लू आला घरी, बाबू हर्षा तेवढं गाणं लिहून घे. मग हो दिदी लिहितो, नंतर फोन करतो पिल्लू, नंतर फोन करतो. कोण आहे रे हर्षल? दिदी मम्मीचा फोन होय. असं का मग, बरोबर लिहि. मग पाय तू काय, पिल्लू किती 35 किलोचं. हे पाहिलं 25 वर्षाचं 1.5 फूट, आणि याचं पिल्लू पाहिलं तर 35 वर्षाचं पिल्लू. आणि तिथं जाते तलावात उडी टाकते, फोन नाही उचलून राहिली. मग मेसेज करते, प्रिय झोपली असेल तर तुझी स्वप्न पाठव, रडत असशील तर तुझे आसू पाठव, आणि हसत असशील तर तुझी मुस्कान पाठव. ते वाचते मेसेज, तिकून मेसेज करते, अरे भाड्याच्या पहिला म्हणते मी भांडे घासत आहो, खरकट पाठवू का रे म्हणते थोडंसं. हे अशी कंडिशन आहे. मग आमचे पोरं असे मरतात, बापाने हिस्साने दिला त्याच्यासाठी मरतात, पोरीनं फोन नाही उचलले त्याच्यासाठी जीव देतात, बायको सोडून गेली, बायकोला येऊन राहिली त्याच्यासाठी जीव देतात. अरे जीव द्यायचं असेल तर समाजासाठी द्या, देशासाठी द्या, कमस कम तुमचे पुतले लागतील, तुमचं नाव होईल, अमर व्हाल तुम्ही. हे काय हराम करू या पोरीसाठी मरता रे. अरे धर्मांतराने आम्हा शिकराव, अकेली लड़ती हो झूठ में लड़ा नहीं करती, अकेली लड़ती हो झूठ में लड़ा नहीं करती. ए मेरे बाबा साहब के नाम पे झोली भरने वालों हर्षल, ऐसे गद्दारों के तरफ तो मैं देखा भी नहीं करती.
तर त्यांचं लायकीचं आहे काय ते ओळखून येऊन राहिलं. बरोबर आहे यांच्यासाठी टाळ्या वाजवा की अमित शहालाच नाही तर बाबासाहेबांच्या विरोधकांना प्रत्येकांना श्रद्धांजली दिली पाहिजे. एकदा टाळ्या वाजवा यांच्यासाठी. अरे धर्मांतराने आम्हा शिखरावर कुशीनगरला गेले जिथं भगवान बुद्धाचं परिनिर्वाण झालं. जिथे भगवान बुद्धाची फार मोठी अशी स्टॅच्यू आहे तिथे स्लिपिंग बुद्धा. तिथे बाबासाहेब गेले आणि ढसा ढसा रडले की ह्या महामानवाने किती कष्ट भोगले आणि इथं आले. तिथं रडले आणि तिथं चंद्रमणी भंतेजींना बोलले की भंतेजी मला दसऱ्याच्या दिवशी आज आम्ही त्यांना विजयादशमी असं म्हणतो दसऱ्याच्या दिवशी मला धम्मदीक्षा घ्यायची आहे. तुम्ही नागपूरला या आणि मला धम्मदीक्षा द्या. आणि चंद्रमणी भंतेजीच्या हाताने पूर्ण अख्ख्य बहुजन समाजांना आम्हाला बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली. विचार करा तुम्ही काही तर त्या धम्मामध्ये असेल की नाही. तर एवढा मोठा अभ्यास करून बाबासाहेबांनी मला बुद्ध धम्मच का दिला. बाकीचे दुसरे धम्मही आम्हाला देऊ शकले असते. बरोबर की नाही. आता कुठं कुठं गेली आता बऱ्याच ठिकाणी विहारामध्ये बोलवतात कधी कधी. आता पहिली असा होता फार विगो होता मनामध्ये मी कशाला जाऊ विहारामध्ये मी एवढाले पैसे घेतो मी का तिथं तशीच जाऊ का. पण खरंच सांगते तुम्हाला 3 महिने तिकडून आले की नाही 3 महिन्यानंतर तो विगोच निघून गेला. कोणी जरी बोलावलं ना काल असं होतं पायात स्लीपर असली तर लाज वाटायची. आज बगर चप्पलची जरी गेली तरी लाज वाटत नाही. फार आनंद वाटते त्याच्यामध्ये. खरं सांगते तुम्हाला विहारामध्ये गेली आणि त्या विहारात मी म्हटलं भंतेजी म्हटलं तुमच्या विहारामध्ये भंतेजी का नाही. भंतेजी असली पाहिजे आरेजी असली पाहिजे. विहार काय तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे का. विहार ही तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी नाही उपासकांची. तिथं भंतेजी असली पाहिजे तिथं माताजी असली पाहिजे. त्याच्यामुळं तुमच्या विहारामध्ये रमणूक राहील. एक बहीण एक ताई आली माझ्यापासून मला म्हणे दीदी मी खरं सांगू म्हणे तुम्हाला आम्ही एक भंतेजी ठेवला होता माय म्हणे म्हणून आम्ही भंतेजी ठेवत नाही म्हणे. एक भंतेजी ठेवला होता तो भंतेजी गाणी म्हणे बाई एक पोरगीच घेऊन येत होता म्हणे माय विहारामध्ये म्हणून म्हणे बाई आम्ही त्याने दिलं बाई काढून म्हणे त्याच्यानंतर भंतेजी ठेवत नाही म्हणे. अरे विचार करा तुम्ही. कोणी म्हणते की भंतेजी बाया घेऊन फिरतात कोणी म्हणते भंतेजी दारू पितात कोणी म्हणते भंतेजी व्यभिचार करतात. मी म्हणतो ना करतात. मी पाहिलं भंतेजी व्यभिचार करतात भंतेजी बाया घेऊन फिरतात भंतेजी दारू पितात. पण जे भंतेजी दारू पितात जे भंतेजी व्यभिचार करतात ते भंतेजी आमचे नाही. RSS न सोडलेले पिल्ले आहेत त्यांचे आमच्या धम्माला बदनाम. आमचे भंतेजी असं करू शकत नाही. तुम्ही पडताळा एका भंतेजीसाठी 10,000 भंतेजीला तुम्ही बदनाम करू नका. कारण मी बुद्धगयामध्ये पाहिले बुद्धगयामध्ये लोक बोलले भंतेजीला बायका आहे लेकरं आहे. मी खरंच विचार केला खरंच याने बायका लेकरं आहे का बघतो. मी पडताळलं ते एकाची मी त्याच्यावर पडताळणी केली. इमानदारीच्यानी बायका लेकरं भंतेजीला तिकडे जाऊन लुंगे नेसायचे इकडे येऊन चिवर घालायचे. घरी जाऊन लुंगे नेसायचे इकडे येऊन चिवर घालायचे. जे भंतेजी तुम्ही पाहिले ते भंतेजी आमचे नव्हते. ते भंतेजी हिंदू लोकांचे होते जे आमच्या धर्माला बदनाम करायसाठी आले. हे पडताळलं पाहिजे. आमचे भंतेजी एक काम करू शकतात तुम्हाला खायला मागू शकतात संध्याकाळी तुम्हाला दूध मागू शकतात हे मग करू शकतात. कारण कोण्या भंतेजीला डायबिटीज आहे कोणाला शुगर आहे कोणाला BP आहे कोणाला गोळी घ्यावं लागते तर संध्याकाळी तुम्हाला जेवायला मागतील. पण जो तुमचा गैरसमज आहे की भंतेजी असे करतात भंतेजी तसे करतात मी 3 महिने आजमावलं की जे भंतेजी असे करतात ते भंतेजी RSS न सोडलेले पिल्ले आमच्या धर्माला बदनाम करायसाठी. याच्यातून जागलो पाहिजे आम्ही ओळखलं पाहिजे. तुम्ही विचार करा तुम्ही ज्यांनी पैदाइशी लहानपणापासून चिवर घेतला कोणी पोटभरासाठी चिवर घेतला कोणी टाइमपाससाठी चिवर घेतला तर ज्यांनी आपलं जीवन सर्वस्व दान केलं त्या भंतेजीला तुम्ही त्या पोटभऱ्या भंतेजीमध्ये सामील करता का. कुठेही तुम्हाला भंतेजी दिसले त्यांना दान करा. कारण तुमच्या
माझ्यासोबत काहीच जाणार नाही, काहीच जाणार नाही. धन संपत्ती दौलत लेकरं पाकरं नवरा सगळं इथंच राहते, पण तुमची दान पारामिता, तुमचे चांगले कर्म, तुमचे कुशल कर्म तुमच्यासोबत जातात. कुठेही भांडेजी दिसला त्यांना दान करा. जरुरी नाही की त्यांना 1000 रुपये दान करा, जरुरी नाही त्यांना 500 दान करा. तुमची जेवढी अवकात आहे तेवढं दान करा. तुमच्यापाशी 10 रुपये दान 10 रुपये दान करा. 50 रुपये असेल 50 रुपये दान करा. मग असं करू नका, दिदीनं सांगितलं 10 रुपये दान करा तर जवळ 1 लाख रुपये ठेवानंतर भंतीजीला 10 रुपये द्यान का? म्हणजे असं करू नका. ज्यांच्या पाशी नाही त्यांनी 10 रुपये दान करा. भंतीजीला दान करा. आईची शपथ. बघा तुम्ही घरी गेल्यावर तुम्हाला कसं वाटते. सगळ्यासोबत अगं मंगल मैत्री ठेवा, मन चांगलं ठेवा. यानं असं केलं, त्यानं तसं केलं, त्यानं तसं केलं, याच्यामध्ये जर पडून राहता आईची शपथ तुम्ही जीव चांगले राहू शकत ना. कारण बेचैन राहण तुम्ही, बेचैन. सगळ्याबद्दल चांगली भावना ठेवा. अरे धर्मांतराने आम्हा शिखरावर शिकवलं माझ्या मायबापानं मला. आहे काकाजी रंगराव रंगबाजी नरवाडे सपाळा, भीमाबाई रंगराव नरवाडे यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. भीम टायगर सेना हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष विलासदादा जोंदडे तुडेकर यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. विठ्ठल नरवाडे यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली. भीम टायगर सेनेचे कार्यकर्ते यांच्याकडून मला धम्मदान आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. सप्रेम भेट आलेलं आहे. धम्मदान चिमणीचे पैसे तुझे. चिमणी नाव सांग, तुझे सांग नको दुसऱ्याचं काय छाया बाई. अरे धर्मांतराने आम्हा शिकरा शेवट जाते. लक्ष असू द्या. मागे सारणार नाही आम्ही, खोटे करणार नाही आम्ही. मागे सारणार नाही आम्ही, खोटे करणार नाही आम्ही. चळवळ भीमाची सोडून, चळवळ भीमाची सोडून, चळवळ भीमाची सोडून खोटे मरणार नाही. शेवटी काय म्हणतात लक्ष असू द्या. अरे मनोज राजा वदे महाडचे, मनोज राजा वदे महाडचे. अरे पाणी पेटवले, अहो पाणी पेटवले. अरे धर्मांतर निन्नी सा 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 निन्नी सा 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 यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद.